काय सांगाल आपण नाफेडबाबत तक्रार केली होती घोटाळ्याबाबत आणि त्यात आता अशोक खरातचं नाव येतंय भोंदूबाबत. हो, 100% आम्हाला अशोक खरातची स्वतःची कंपनी श्री व्यंकटेश या नाव श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनी ही 2022ला ही रजिस्ट्रेशन झाली आणि ती रजिस्ट्रेशन झाली आणि कुठल्याही कंपनीचं 3 वर्षाचं ऑडिट लागतं. पण हे ऑडिट नसतानाही या कंपनीला काम दिलं गेलं नाफेडच्या संचालकांच्या माध्यमातून आणि कुठल्या तरी केंद्राच्या बड्या मंत्र्यासोबत संपर्क असल्यामुळं त्याचा बळ वापरून ह्या प्रोड्युसर कंपनी नाफेडकडून यांनी काम घेतलं गेलं आणि ते 1000 ते 1500 कोटी रुपयाचं यांनी नाफेडच्या माध्यमातून कमीत कमी जास्त असू शकतो पण 1000 ते 1500 कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे. आणि माजी कृषी मंत्री सिन्नर तालुक्यातले आणि भोंदूबाबा खरात पण सिन्नर तालुक्यातले हे दोघं पण एका तालुक्यात असल्यामुळं तर त्यांचं कुठंतरी संपर्क असू शकतो. त्यामुळं त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ही पण मागणी मी तुमच्या माध्यमातून करतो. कारण ही गोड बंगाल हा इतका मोठा आहे की शेतकऱ्यांची फसवणूक सुद्धा आली तर आई बहिणींची फसवणूक 100% केली. त्या माध्यमातून माझ्या बळीराजाची पण या माणसाने फसवणूक केल्यामुळं यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.